कंत्राटदारांकडून अर्धवट पगार आणि अपुरं मानधन मिळत असल्यामुळे नाराज झालेल्या मागाटणे आणि गोराई डेपोतील 300 पेक्षा अधिक बेस्ट बस चालक आज सकाळपासून संपावर गेले। बेस्ट प्रशासनाकडून बस सेवा सुरळीत चालावी यासाठी कंत्राटदारांच्या माध्यमातून चालक नेमण्यात आलेत। त्यापैकी एक कंत्राटदार म्हणजे युनिव्हर्सल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक ताराजीत सिंग सरदार हे चालकांना महिना 25,000 पगार देण्याचं आश्वासन देऊन प्रत्यक्षात महिना 21,000 पेक्षा कमी पगार देतात असा बस चालकांचा आरोप आहे। या बस चालकांनी कंत्राटदार बदलण्याची मागणी केली आहे आणि कंत्राटदार बदलला जात नाही तोवर आपण आंदोलनावर ठाम राहणार असल्याची भूमिका बस चालकांनी घेतली आहे। पीएफ पण व्यवस्थित कट करत नाही, कुठल्या महिन्यात कट करतो कुठल्या महिन्यात नाही कट करत आणि कोणाचे अमाउंट सॅलरी स्लिप मध्ये वेगळी दिसते आणि पीएफ मध्ये वेगळी दिसते। चालक आहे आम्ही, आता नवीन चालक जेव्हा जॉईन होतात तेव्हा हे लोक जॉईन करताना 25,000 पगार सांगतात, पण त्या सत्यात 25,000 देत नाही हे लोक पगार। त्या लोकांना जॉईन केल्यानंतर पगार जो येतो तो मग 20 आणि 21,000च्या हिशोबाने पगार येतो। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी पार्ले पश्चिम सोसायटीच्या रहिवाशांशी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी